पण PFचे पैशाने जे बँकेचे पैसे ते वेळेवर भरणं त्याचा केलाच पाहिजे आणि त्यानुसार हे संकट उभं राहिलं। वित्त खात्याच्या अधिकाऱ्यांनी हेही आम्हाला सांगितलं की तुम्ही जर 1 तारखेपर्यंत आम्हाला जर सांगितलं असतं तर आम्ही उरलेली रक्कमसुद्धा तुम्हाला दिली असती, कारण हे आम्हालाच गणित कळलं नाही की 56% दिले आणि 44% बाकी आहे, असं भविष्यामध्ये होता कामा नये। त्यामुळे 1 महिना ॲडव्हान्स आता ह्या महिन्यापासून पगार देण्याचे धोरण जे आहे ते वित्त विभागानं केलेलं आहे। काही चुका आमच्या अधिकाऱ्यांकडून झालेल्या आहेत आणि त्यामुळे असं संकट निर्माण झालं होतं, परंतु आज बैठकीमध्ये अतिशय सकारात्मक निर्णय वित्त खात्याच्या अधिकाऱ्यांनी प्रामुख्याने प्रकारचा प्रस्ताव त्या खात्याला सादर करायचे, त्यामुळे सकारात्मक निर्णय झाला आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांना आता कुठल्याही प्रकारे काळजी करायची गरज नाही। पुढल्या महिन्यापासून 7 तारखेला त्यांच्या पगार बँकेमध्ये त्यांचा पगार पोचला जाईल। अजितदादांनी आज सकाळी म्हटलं होतं की काही योजना अशा राबवण्यात आल्या ज्यामुळे एसटी कोट्यामध्ये नेमकं याचं खरं वास्तव काय? नाही, असं काही अजितदादा म्हणाले नाही। अजितदादाचं भाषण जे होतं किंवा जी मीडियामध्ये बाईट जी होती ती मी पूर्णपणे बघितली। काही ज्या योजना आहेत त्या योजनांचा चांगला प्रतिसाद मिळाला। मुख्यमंत्री पदावर असताना एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या योजना घोषित केल्या त्या योजनांमुळे कदाचित एसटी महामंडळाला त्याचा फायदाच झालेला आहे। म्हणजे 50% महिलांना जे प्राधान्य दिलं आणि त्यांना मोफत प्रवास दिला, त्याचबरोबर 75% वर्षावरील नागरिकांनी जो मोफत प्रवास दिला त्याचाही फायदा एसटी महामंडळाला झाला, कारण त्याची प्रतिपूर्ती राज्य शासनाच्या माध्यमातून होत असते। फक्त ती वेळेवर न झाल्यामुळे असं संकट निर्माण झालं, परंतु भविष्यामध्ये असं संकट निर्माण होणार नाही। एक तळमळ जी आहे ती कायमस्वरूपी दिसत आली। तुम्ही रिक्षा ड्रायव्हर स्वतः होता, नंतर गाडी सुद्धा तुम्ही लावली, स्टॉल होते तुमचे, त्यामुळे नाही बघा, शेवटी कसं आहे की तळागाळातला आलेला कार्यकर्ता आलेला माणूस इथपर्यंत पोहोचल्यानंतर त्याला गरिबी काय असते ती त्याची कल्पना त्याला असते। मी भले 8 वर्षे 9 वर्षे रिक्षा चालवायचं, मुख्यमंत्रीपदी असताना एकनाथ शिंदे साहेबांनी पण सांगितलं होतं ते आणि मी एकच काळी एकत्रच त्यावेळेस रिक्षा ड्रायव्हर म्हणून काम करत होतो। ऑमलेट पाव बुर्जी पावचा व्यवसायसुद्धा आम्ही केला आहे। हे सांगण्याचा उद्देश हाच आहे की रिक्षावाल्यांच्या मुलांनी किंवा टॅक्सीवाल्याच्या मुलांनी जर व्यवसायामध्ये म्हणजे ई-बाईक टॅक्सीच्या माध्यमातून तो विषय झाला होता, जर त्यांनी ती चालवली तर निश्चितपणे किमान 25,000 तरी महिन्याला त्याच्या कुटुंबियांना मिळू शकेल। त्यामुळे व्यवसाय करायला कुठल्याही प्रकारची राजशरम बाळगायची गरज नाही असं मला वाटतं, परंतु आता तो विषय वेगळा आहे। हा एसटी कामगारांचा प्रश्न मात्र आज सुटलेला असं मी आवर्जून या ठिकाणी सांगतो। 1 मिनिट 2 मिनिटं द्या, 2 मिनिटं।